एक महत्त्वाची घडामोड आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा भारताविरोधात टॅरिफ वाढवलाय। 8 दिवसाच्या आत ट्रम्प यांनी आणखी 25% टॅरिफची वाढ केली आहे। भारतावर आता एकूण 50% व्यावसायिक कर लागू झालाय। अमेरिकेनं लादलेला टॅरिफ चुकीचा असल्याचं म्हणत हा टॅरिफ लादल्यानंतर भारत सरकारनं याला उत्तर दिलंय। भारताचं हित जोपासण्यासाठी सरकार पाऊल उचलणार आहे। भारताकडून केली जाणारी आयात बाजाराच्या मागणीनुसारच असल्याचं भारत सरकारनं स्पष्ट केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलाय। त्यामुळे टॅरिफची एकूण टक्केवारी ही 50%वर गेली आहे। ट्रम्प यांनी टॅरिफच्या अध्यादेशावर स्वाक्षरीही केली आहे। भारत आणि रशियामधल्या व्यापारी संबंधांमुळे अमेरिकेकडून भारतावर जास्तीच्या टक्क्यांचा टॅरिफ लावण्यात आलाय। रशियाकडून भारत तेल आणि लष्करी उपकरणांची खरेदी करतो, त्यावर ट्रम्प यांचा आक्षेप आहे। भारत रशियासोबत व्यापार करून युद्धाला प्रोत्साहन देत असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तर भारत हा व्यापार करण्यासाठी चांगला देश नसल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय। यासह डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यानंतर रशियानं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। इतर देशांना रशियासोबत व्यवसाय करण्यापासून रोखणं हे बेकायदेशीर असून प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं रशियानं म्हटलंय। आधीच्या 25% टॅरिफ मध्ये आणखीन 25% पेनॉल्टी म्हणून असा एकूण 50% टॅरिफ भारताविरुद्ध लावण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतलेला आहे। मुळातच ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 26 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी लागू होणार आहे। म्हणजे आणखीन साधारणतः 21 दिवस हे भारताच्या हातामध्ये आहेत अमेरिकेसोबत ट्रेड निगोशिएशन करण्यासाठी। मुळातच ट्रम्प प्रशासनाचा एक प्रकारे प्रेशर टॅक्टिक म्हणून हा सगळा भाग आहे। पण भारतानं सुद्धा खमकी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपल्या ऍग्रीकल्चर सेक्टरला, त्याचबरोबर डेअरी सेक्टरला आणि लेबर इंटेन्सिव्ह सेक्टरला कुठलीही हानी पोहोचू नये म्हणून अमेरिकेची आर्थिक क्षेत्रातली ही दादागिरी आतापर्यंत भारतानं खपवून घेतलेली नाही। अशा प्रकारचा टॅरिफ वाढवल्यामुळे साधारणतः 25 ते 30% भारताच्या अमेरिकेमध्ये जाणाऱ्या निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आज घडीला व्यक्त केली जाते। साधारणतः 0.2 to 0.5% एवढा आपल्या जीडीपी वर सुद्धा विपरीत परिणाम